हरिओम. सध्या माझा हिंदूशास्त्र आणि आयुष्य ह्याच्यावर खूप खोल अभ्यास चालू आहे. आणि कालपासून मी 7 चक्र असतात त्या बॉडीमध्ये, त्यावरसुद्धा मी बराच अभ्यास करतो आहे. सूर्यनमस्काराचं महत्त्व काय, श्वासाचं महत्त्व काय, स्वर काय, वगैरे वगैरे. तर त्यामध्ये ज्यांना लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि एकंदरीत सगळ्यांसाठीच एक महत्त्वाचा सल्ला आहे की आपण जे हृदयात विचार करतो, आतमध्ये आपल्या मनामध्ये जे विचार असतात तेच बाहेर घडतात. म्हणजे इमोशन जे आपण कॅरी करतो, म्हणजे भीतीचं इमोशन आहे समजा, तर आपण भले म्हणू बाहेर म्हणू की मी बिंदास आहे, किंवा तुम्हाला वाटत असेल मला 1,00,000 रुपये पाहिजेत, पण तुमचं मन म्हणत असेल की शक्य नाही आहे, तर ते ब्रह्मांड काय न्यायाधीश नाही आहे. ब्रह्मांड तुमची जी इमोशन असणार, तुम्ही भीतीची इमोशन असणार, तर भीती अजून वाढण्यासाठी जे आवश्यक आहे ते करेल. जर तुम्ही म्हटलं की मला बारीक व्हायचं आहे आणि तुमचं मन म्हणते की नाही होणार, अवघड आहे, तर ब्रह्मांड असेच परिस्थिती निर्माण करणं की ज्यामुळे तुम्ही बारीक होणार नाही. लहानपणापासून मुलाला सांगितलं जातं हे कर, हे नको करू, हे कर, हे नको करू. आपण काय करतो आहे, त्याचा एक एक दरवाजा प्रगतीचा बंद करतो आहे. त्यानंतर मुलगा शाळेत जातो, तर त्याचं कंपॅरिझन सुरू होतं, हा मुलगा जास्त हुशार आहे, हा मिडियम आहे, हा अडाणी आहे. तर मग त्याला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो. आणि त्याला काय लाईफभर काय वाटतं की मी कोणापेक्षा तरी कमी आहे. तर आपण ना आपले विचार ओपन जे करतो तेच ब्रह्मांड आपल्याला परत देतं. म्हणजे आपण जर भीती असेल मनात की पैशाची भीती, तब्येतीची भीती, माझा बिझनेस होईल की नाही, मला पैसे मिळतील की नाही, मी पास होईन की नाही, ही जर भीती आतमध्ये असेल तर तुम्हाला तेच रिझल्ट ब्रह्मांड देणार. कारण ब्रह्मांडाला कोणतीच भाषा कळत नाही, त्याला फक्त तुमच्या इमोशनचे व्हायब्रेशन्स कळतात. त्यामुळे तुम्ही जे तुम्हाला पाहिजे ते मला इझिली मिळू शकतं आणि ते माझ्यासाठी शक्य आहे. अजून कोणी ते शक्य केलं आहे, मग मी का नाही करू शकत, मी पण माणूस आहे. तर असा तुम्ही विचार केला तर ब्रह्मांड तुमच्या शक्य आहे ह्या कॉन्फिडन्सच्या इमोशन जी आहे ह्याला धरून त्याला मल्टिप्लाय करणार. म्हणजे तुम्हाला समजा लाख रुपये कमवायचे आहेत, तुम्ही म्हणलं कसे ते मला माहीत नाही, ते काम ब्रह्मांडाचं आहे, पण मला पाहिजे आणि ते येणार माझ्याकडे, हा माझा कॉन्फिडन्स आहे. तर ब्रह्मांड मग अशा काही वस्तू निर्माण करेल. तुम्हाला एखादं जुनं अडकलेलं पेमेंट येईल, तुम्हाला काहीतरी गिफ्ट येईल, तुम्हाला काहीतरी लोन मिळेल, किंवा तुम्हाला काहीतरी प्रॉफिट होईल, पण होणार. तर तुमचे इमोशन्स पहिले, भीती ही इमोशन जी आयुष्यभर खाते माणसाला. माझ्या तब्येतीची भीती, माझ्या प्रगतीची भीती, माझ्या घराची भीती, लोनची भीती तुम्ही जोपर्यंत बाळगणार तोपर्यंत तुम्ही त्या भीतीतून बाहेर येणार नाही. तुम्हाला मोकळं करून टाकायचं. म्हणजे आपलं एक बेंबीवर ना मणिपूर चक्र असतं, ते आपलं लहानपणापासून त्यावर दरवाजा आपण बंद करतो, हे कर, हे नको करू, हे कर, हे नको करू, अभ्यास कर, तू तुझ्यापेक्षा हुशार आहे, हे जे विचार जातात आणि ती मणिपूर चक्र आपलं ब्लॉक होतं, चालायचं बंद होतं. तर त्याला रिलीज करायचं असेल तर आपण वेगवेगळे योगासनं करायला पाहिजेत, ते मी सांगेन. पण सगळ्यात महत्त्वाचं, जे आतमध्ये तुम्ही मनामध्ये भीती आहे, ती भीती जोपर्यंत काढणार नाही तोपर्यंत ते शक्य होणार नाही तुमचं स्वप्न. त्यामुळे जे काय तुम्हाला हवं आहे ते मला शक्य आहे आणि ते मला मिळालं आहे. ते मिळाल्यावर मला कसं वाटतं आहे, आय एम व्हेरी हॅपी, हे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही सक्सेस होता. डर, भीती, फिअर ही सगळ्यात घाणेरडं इमोशन आहे जे आपलं लाईफ खराब करतं. त्यामुळे मोकळं व्हा. तुम्ही विचार करतानाच असा विचार करा की जो तुम्हाला मनापासून पाहिजे, आणि ते शक्य आहे आणि ते मला मिळणारच आहे. आणि माझा ब्रह्मांडावर पूर्ण विश्वास आहे, कारण मला आत्तापर्यंत जे काय माझ्याकडे आहे ते ब्रह्मांडाने दिलं. म्हणजे मी ते मॅनिफेस्ट केलं, कारण मी आतून तो विचार केला की मला बंगला घ्यायचा, मला गाडी घ्यायची आहे. आणि मुलांवर फोर्स करू नका. मी माझ्या मुलावर फोर्स करून बघितला, त्याने मी सांगितलेला कोर्स नाही केला आणि कॉलेज सोडून दिलं. त्यानंतर दुसऱ्या मुलीवर मी फोर्स कमी केला, पण तिसऱ्या मुलीवर, सौम्यावर मी अजिबातच फोर्स नाही केला. कधीच ओरडलं नाही, कधीच मारलं नाही, हे करू नको, ते नको करू, काही बोललो नाही. नापास जर पेढे वाटेन इथपर्यंत फ्री सोडलं तिला. त्यामुळे मी तिला आत्ता बघतोय, ती एवढी हुशार आणि एवढी ॲडव्हान्स आणि एकदम परफेक्ट पर्सनॅलिटी, आणि ती प्रगती झाली. कारण मी कोणतेच दरवाजे बंद नाही केलेत. तर मनातली भीती ही इमोशन पहिली काढून टाका आणि कोणावर फोर्स करू नका. प्रत्येक माणूस हा क्रिएटर आहे, तो ह्या जगामध्ये काहीतरी करण्यासाठी आलेला आहे.
ना की दुसऱ्याला कॉपी करण्यात आला आहे. प्रत्येक माणूस क्रिएटर आहे, त्याने क्रिएशन करायचं आहे, कोणत्याही विषयातलं क्रिएशन करायचं आहे त्याने. म्हणजे लहान मुलगा जेव्हा समाजात येतो ना, तेव्हा तो स्वतःचं सगळं मन मारून समाज जे सांगतो ते कॉपी करायला लागतो. तर ही चूक करू नका. प्रत्येक माणूस क्रिएटर असल्यामुळे तो काही ना काही क्रिएशन करण्यासाठी देवाने पाठवलेलं आहे आणि त्याचा एक्सपर्टाईज पण त्यामध्ये आहे. त्याला फ्री करा, मोकळं करा, म्हणजे ब्रह्मांड तुम्हाला तेच तुमच्या वस्तू, तुमची इच्छा 100% पूर्ण करेल.